25 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विशेष स्नेहभोजनाची बैठक बोलावली होती। बैठकीचं कारण देण्यात आलं की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील आमदारांमधील सार्वजनिक मतभेद कमी करणे, समन्वय वाढवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना स्वतः मार्गदर्शन केलं। पण ही बैठक स्नेहभोजनासाठी नव्हतीच असं बोललं जाते। ही बैठक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निरोप समारंभ होता असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत। यात सर्वात मोठी बातमी ही आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत स्थान मिळण्याची शक्यता आहे। ही केंद्रीय संसदीय समिती म्हणजे भाजपची सर्वात पॉवरफुल कमिटी आहे। याच कमिटीत सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांचा समावेश होता। पण या यादीतून आता मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे। आता या संसदीय समितीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हवं आहे आणि यासाठी आता देवेंद्र फडणवीस या समितीत समाविष्ट केलं जाऊ शकतात। आता या समितीत जाणं म्हणजे फडणवीस यांचं वजन दिल्लीत प्रचंड वाढणार आहे, कारण फडणवीसांनी सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळवून दिल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना फडणवीस केंद्रात हवे असल्याची चर्चा दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू आहे। मोदी आणि शहांना कोणत्याही परिस्थितीत फडणवीस केंद्रीय मंत्री म्हणून हवे आहेत, पण फडणवीसांनी अनेक वेळा मुख्यमंत्री पद सोडून दिल्लीत जाण्यास नकार दिल्याचं समजतं। पण आता संसदीय समितीत जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानं फडणवीस लवकरच केंद्रात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नक्की काय घडतंय? ही स्नेहभोजनाची बैठक म्हणजे फडणवीसांचा निरोप समारंभ आहे का? फडणवीसांसाठी केंद्रात कोणत्या पदाची चर्चा आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। 25 ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विशेष स्नेहभोजनाची बैठक बोलावली होती। बैठकीचं कारण देण्यात आलं होतं की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांमधील सार्वजनिक मतभेद कमी करणे आणि विकास कामांमध्ये समन्वय वाढवणे। 25 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या या बैठकीत केवळ स्नेहभोजन पार पडलं नाही, तर राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी एक ठोस कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित सर्व मंत्री आणि आमदारांना विशेष मार्गदर्शन केलं। महायुतीमधील 3ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींमध्ये सुसंवाद राहावा आणि अंतर्गत मतभेद किंवा बंडखोरी रोखता यावी यासाठी फडणवीसांनी थेट कानमंत्र दिला। पण ही बैठक केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नव्हती असं बोललं जात आहे। ही बैठक म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक प्रकारे निरोप समारंभ होता असा दावा राजकीय विश्लेषक करत आहेत। यामागची सर्वात मोठी बातमी ही आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीत स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। ही केंद्रीय संसदीय समिती म्हणजे भाजपची सर्वात शक्तिशाली आणि सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था मानली जाते। या समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह नितीन गडकरी यांचा समावेश होता। मात्र नंतरच्या फेररचनेत नितीन गडकरी यांना या समितीतून वगळण्यात आलं। आता या सर्वोच्च संसदीय समितीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आवश्यक मानलं जात असून त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची वर्णे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। संसदीय समितीत जाणं म्हणजे दिल्लीच्या दरबारात फडणवीस यांचं वजन प्रचंड वाढण्यासारखं आहे। महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये पक्षाला मिळवून दिलेलं यश आणि संघटन कौशल्य यामुळे केंद्रीय नेतृत्वात त्यांचं स्थान आधीच बळकट झालेलं। 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाजपला 100हून अधिक जागा जिंकून दिल्या आहेत। ते पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य म्हणून आधीपासूनच काम पाहत आहेत। त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना भक्कम पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे। गेले काही दिवसात फडणवीस यांच्या दिल्लीतील फेऱ्या अचानक वाढल्या आहेत। या दिल्ली वाऱ्या म्हणजे केंद्रातील संभाव्य मोठ्या जबाबदारीची पूर्वतयारी असल्याचं राजकीय वर्तुळात मानलं जात आहे। याआधीच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालाय आणि लवकरच नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि याच मंत्रिमंडळ विस्तारात मोठमोठे बदल होणार आहेत। काहीच दिवसांपूर्वी भाजपने त्यांची राष्ट्रीय संघटना जाहीर केली, ज्यात नव्या आणि तरुण लोकांना संधी देण्यात आली आहे आणि याच धर्तीवर मंत्रिमंडळात बदल होण्याची देखील शक्यता आहे। यात निर्मला सीतारामन यांचं केंद्रीय अर्थमंत्री पद जाण्याची शक्यता आहे आणि अर्थमंत्री पद देवेंद्र फडणवीसांना दिलं जाण्याची शक्यता आहे आणि सीतारामन यांना शिक्षण मंत्री पद दिलं जाऊ शकतं। आधीपासूनच मोदी, शहा फडणवीसांना केंद्रात नेण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय। त्यात आता त्यांना केंद्रीय समितीत स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याची ही चर्चा अजूनच वाढली आहे।
दुसरीकडे फडणवीस यांच्या भूमिकेवरून राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. विरोधकांकडूनही त्यांच्या भावी भूमिकेवर थेट वक्तव्य केली जात आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर आनंदच आहे. फडणवीस पंतप्रधान व्हावेत अशी आमची इच्छा आहे असं वक्तव्य करून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या दिल्ली प्रवासाच्या हालचालींना वेग आला असून ते आपल्या मर्जीतील नेत्यांना योग्य ठिकाणी बसून दिल्लीकडे मार्गस्थ होतील असा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विश्वासू वर्तुळात असणारे देवेंद्र फडणवीस खरंच केंद्रात मोठी जबाबदारी स्वीकारणार का की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदावरच कायम राहणार हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही बैठक देवेंद्र फडणवीसांची निरोप बैठक होती का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.